नमस्कार। वर्णालय प्रीती संगम काव्य करंडक स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी सहभागी होऊन माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे। माझे नाव सौ शमा सरदार बर्डे, छत्रपती संभाजीनगर। माझा मोबाईल नंबर 98 22 34 35 14। कविता सादर करते। माझ्या कवितेचं शीर्षक आहे निघायचे आहे सूर्याच्या नोंदी घ्यायला। तिनं डोकावून पाहावं आत, तपासून पाहावं कित्येक पिढ्यांचं दुःख। तिनं डोकावून पाहावं आत, तपासून पाहावं कित्येक पिढ्यांचं दुःख। पुसून टाकावा तो इतिहास, येणाऱ्या काळासाठी लिहावा सोन्याचा वारसा असलेला खांदा। तिनं डोकावून पाहावं आत, तपासून पाहावं कित्येक पिढ्यांचं दुःख। पुसून टाकावा तो इतिहास, येणाऱ्या काळासाठी लिहावा सोन्याचा वारसा असलेला खांदा। घातली होती कैक व्यसनं, नाकारले होते उंबऱ्याच्या बाहेरचे पाऊल। घातली होती कैक व्यसनं, नाकारले होते उंबऱ्याच्या बाहेरचे पाऊल। आता त्या खुणा पुसून निघायचे आहे सूर्याच्या नोंदी घ्यायला। घातली होती कैक व्यसनं, नाकारले होते उंबऱ्याच्या बाहेरचे पाऊल। आता त्या खुणा पुसून निघायचे आहे सूर्याच्या नोंदी घ्यायला। जतन होते कैक वार सोसून झालेल्या त्या कळा। जतन होते कैक वार सोसून झालेल्या त्या कळा। तोडायची आहेत ती बंधनं आणि तोडायचे आहे दोन युगातील अंतर। जतन होते कैक वार सोसून झालेल्या त्या कळा। तोडायची आहेत ती बंधनं आणि तोडायचे आहे दोन युगातील अंतर। शोधायचे आहेत नवे मार्ग, व्हायचंय मुक्त, व्हायचंय व्यक्त। शोधायचे आहेत नवे मार्ग, व्हायचंय मुक्त, व्हायचंय व्यक्त। खुला करून द्यायचाय तिच्यासाठी नवा असं म्हणतं, पण संस्कारांना धक्का न लागता। शोधायचे आहेत नवे मार्ग, व्हायचंय मुक्त, व्हायचंय व्यक्त। खुला करून द्यायचाय तिच्यासाठी नवा असं म्हणतं, पण संस्कारांना धक्का न लागता। अजून ती वादळे पेलायची किती, अजून ती वादळे पेलायची किती, संवेदनांचा कल्लोळ बोथट होण्याआधी। अजून ती वादळे पेलायची किती, संवेदनांचा कल्लोळ बोथट होण्याआधी। या जमिनीवर उभे राहायचे अंधाराचा श्वास होण्याआधी। या जमिनीवर उभे राहायचे अंधाराचा श्वास होण्याआधी, अंधाराचा श्वास होण्याआधी। धन्यवाद।